श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. मी मनीषा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज व्हिडिओची सुरुवात अशी स्वामींच्या अभिषेकाने करते, कारण आजचा वार होता गुरुवार आणि प्रत्येक गुरुवारी असा माझा स्वामींचा अभिषेक असतो. म्हटलं आज तुमच्याशी शेअर करावं. गुरुवारच्या देवपूजेला तसाही मला खूप वेळ लागतो, म्हणून मी जरा वेळ काढून निवांतच पूजा करत असते. ही स्वामींची मूर्ती मी 2 वर्षापूर्वी अक्कलकोटला गेलो होतो आम्ही सर्वजण, त्यावेळेला आणली होती. गुरुवारी 6:30च्या आरतीला मी केंद्रात जात असते. कधीतरी तेही तुमच्याशी नक्की शेअर करेन, कारण तिथं आरतीला खूप गर्दी असते, त्यामुळे शूट घेणं नाही जमत. अभिषेक करण्यासाठी स्वामींची धातूची मूर्ती असावी असं म्हणतात. तीही मला घ्यायची आहे, परंतु तोपर्यंत मी यावरच अभिषेक करत असते. मी रोजची देवपूजा कशी करते किंवा माझ्या देवघरामध्ये कुठले कुठले देव आहेत, स्वामींची सेवा मी काय करते, याविषयी डिटेलमध्ये व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेन. अभिषेक करण्यासाठी मी दूध, दही, साखर, मध, तूप हे सर्व एकत्र करून घेते आणि त्याने अभिषेक करत असते. अभिषेक करत असताना सतत नामस्मरणही चालू असतं. स्वामींचा अभिषेक करायच्या आधी देवघरातील सर्व देवांची पूजा व मांडणी झाली होती. मग मी स्वामींना अभिषेक घालायला घेतला. स्वामी समर्थांच्याविषयी किंवा त्यांच्या सेवेविषयी मला याच्या आधी काहीच माहिती नव्हतं. असंच कोणाकडून तरी 4 वर्षापूर्वी स्वामींच्या सेवेविषयी मला माहिती झालं आणि तेव्हापासून मी केंद्रात जायला लागले, त्यांची सेवा करायला लागले. तेव्हापासून खूप म्हणजे असं छान वाटतं, मनाला एक समाधान मिळतं, आनंद मिळतो. त्यामुळे मी करत असते अगदी मनापासून. तेव्हापासून मनामध्ये एक विश्वास निर्माण झाला आहे की स्वामींच्या पुढे जोडलेले हात किंवा त्यांची केलेली सेवा ही कधीच वाया नाही जात. स्वामींचं एकदा घेतलेलं नाव किंवा त्यांचं एकदा केलेलं नामस्मरणसुद्धा कधी वाया नाही जात. स्वामी कुणाचंच काही आपल्यापाशी ठेवून नाही घेत, त्याची परतफेड दुपटीने देत असतात. बघताना असं कोणाला तरी वाटू शकतं की ही व्हिडिओसाठी सांगते किंवा ही व्हिडिओसाठी दाखवते, तर तसं काही नाही. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते. मला जर कोणी विचारलं ना की तुला स्वामी सेवेतून काय मिळालं, तर मी त्यांना हेच सांगेन की मला स्वामी सेवेतून आनंद मिळतो, एक मानसिक आधार मिळतो. त्यासाठी मी हे सगळं अगदी मनापासून करत असते. चला, स्वामींचा अभिषेकही करून झाला आहे. स्वामींना आता स्वच्छ पुसून घेते. हा नॅपकिन मी फक्त देवांना पुसण्यासाठीच ठेवला आहे. त्यानेच मी मूर्ती पुसून घेतली. आणि हे अत्तर, स्वामींना अत्तर खूप प्रिय आहे, त्यामुळे मी असं प्रत्येक गुरुवारी अभिषेक घातल्यानंतर असं अत्तर लावत असते त्यांना. असं अत्तर सर्व मूर्तीला लावून घेते आणि मग नंतर गंध वगैरे लावत असते मी. आधी गंध लावून घेते, नंतर मग अष्टगंध लावते. इथे अष्टगंध लावत असताना थोडा पसरला होता, तोच मग मी नीट करत होते. नंतर मग वस्त्रही घालून घेते. हे वस्त्र मी घरातच शिवलं आहे. असा स्वामींचा शृंगार करून मग त्यांना मी त्यांच्या स्थानावर ठेवते. हे बघा, इथे असं ठेवते मी. नंतर मग फुलंही काढून आणली होती. आज जास्वंदीला खूप सारी फुलं लागली होती.
फुलं घातली की असं देवघर कसं छान वाटतं. आणि ही फुलं ना खूप अशी मोठी मोठी आहेत. जास्वंदीच आहे पण जरा वेगळ्या प्रकारची जास्वंदी आहे. त्यामुळे अगदी 4-5 जरी घातली ना तरी देवघर असं पूर्ण भरून जातं. खूप छान दिसतं. नंतर मग आरतीही करून घेतली. तुम्हाला माझी देवपूजा आवडते का, कशी वाटते ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा माझं देवघर. मला ना खूप प्रसन्न वाटतं असं देवघर बघून आणि तुमच्याशी शेअर करायला मला खूप आवडतं. देवपूजा आवरून मला स्वयंपाकही करायचा होता अजून. आज मी पनीर भुर्जी बनवणार होते. म्हटलं तुम्हालाही दाखवते चला. हे पनीर बघा कसं एकदम मऊ सॉफ्ट झालेलं आहे. त्यासाठी मी 2 मोठे कांदे चिरून घेतले होते, 1 टोमॅटो, इथे थोडा गरम मसाला, तिखट, मीठ घेतलं होतं. आणि हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे. ते घरी पनीर कसं बनवायचं हे तुम्हाला बघायचं असेल तर तसं कमेंटमध्ये नक्की सांगा. मी दाखवीन घरी पनीर कसं बनवायचं ते. पनीरची भुर्जी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे व कढीपत्ता घालून घेतला आणि कांदा टाकून छान परतू दिला. कांदा छान परतला गेल्यानंतर त्यात चिरून घेतलेला टोमॅटोही घालून घेतला. टोमॅटो चांगला शिजण्यासाठी त्यात अगदी थोडं मीठ घालून घेतलं. नंतर त्यात थोडीशी हळद घालून घेतली. ती छान त्यात मिक्स करून घेतली. नंतर 1-2 मिनटासाठी ते झाकून ठेवलं शिजण्यासाठी. बघू शकता तुम्ही कसं टोमॅटो छान शिजला आहे. नंतर त्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ व गरम मसाला घालून घेतला. तोही छान तेलामध्ये परतून घेतला. आणि नंतर मग अगदी थोडं पाणी घातलं तो मसाला शिजण्यापुरता. तुम्ही बघू शकता मसाला किती छान झाला आहे. आणि असं तेल सुटेपर्यंत जरा परतून घ्यायचं 2 मिनटं. मग नंतर ही कुस्करलेलं पनीर हे त्यामध्ये घालून घ्यायचं. खूप छान होते अशी भाजी, खूप रुचकर लागते. तुम्ही मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकता. मुलं तिखट खात असतील तर तिखट करा किंवा थोडं सपक करा, पण छान लागते अशी भाजी आणि पौष्टिकसुद्धा असते. खूप छान होते अशी भाजी करून बघा. पनीरची रसदार भाजी तर आपण कायम करतो, पण अशी पनीरची भुर्जीसुद्धा खूप छान लागते. हे बघा असं छान परतून घ्यायचं आहे. पनीर आणि तो मसाला अगदी एकजीव झालं पाहिजे. पनीरला पूर्णपणे तो मसाला लागला पाहिजे असं भाजून घ्यायचं आहे त्या तेलामध्ये आपण. आणि तुम्ही बघू शकता इथं पनीरला कसं कडवनं तेल सुटत आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घाला. माझ्याकडे कोथिंबीर नव्हती म्हणून मग मी कसुरी मेथी घातली होती. बघा कडवनं कसं तेल सुटत आहे. अशा प्रकारे भाजून घ्यायचं पनीर त्यामध्ये. चवीला खूप छान लागतं. नंतर मला मुगाच्या डाळीची आमटीही बनवायची होती, तीही बनवून घेतली मी. आज गुरुवार होता त्यामुळे माझा उपवास होता, पण मुलग्यासाठी मिस्टरांसाठी स्वयंपाक बनवायचा होता, तर तोही आता बनवून झाला आहे. तुम्हाला आजची माझी देवपूजा पनीरची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पनीरची भुर्जी अशी नक्की करून बघा आणि कशी झाली तेही मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. हाय, हॅलो, नमस्कार. मी मनीषा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते या व्हिडिओमध्ये. सकाळची आता सगळी कामं आता आवरून झालेत. दुपारचा 1 वाजला आहे. मी बसले आता मशीनवर. परवा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं मी एक ब्लाऊज कट केलेला. हे बघा तेच मी आता शिवत बसले. तो शिवून झाल्यानंतरसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेन तो कसा झाला आहे ते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा.
आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, तुम्हाला माझ्याविषयी किंवा माझ्या फॅमिलीविषयी काही जाणून घ्यायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता. मी त्याची नक्की तुम्हाला उत्तरं देईन. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्यासोबत राहू दे. बाय.